आरती, किती वेळा सांगितले आहे तुला की मी तयार होईपर्यंत माझा नाश्ता तयार व्हायला पाहिजे म्हणून. लग्नाला 25 वर्ष झाली तरी तुला सारखे का सांगावे लागते? एवढा वेळ लागतोच कसा ग तुला? मला काय तुझ्यासारखं घरातच बसायचे असते का दिवसभर? मला ऑफिस असते, कामावर जायला उशीर होतो मला. तरी तू अक्कल नसल्यासारखी का वागते? मुद्दाम उशीर करत असशील तर लक्षात ठेव, माझ्या इतका वाईट कोणी नाही. अभयने खुर्चीवर ओला टॉवेल फेकला आणि आरतीकडे रागाने बघू लागला. आज त्याच्या रागाचा पारा खूपच वाढला होता. पण आरती नेहमीप्रमाणे मान खाली घालून उभी होती. तिने त्याचा नाश्ता चहा टेबलवर ठेवला होता, पण तो रागाने काही न खाताच ऑफिसला निघून गेला. अभयचं हे वागणं काही नवीन नव्हतं, कारण अभय दर 10-15 दिवसातून एकदा का होईना तिच्यावर अशा प्रकारे राग काढायचा. कधी जेवणावरून, कधी कपड्यांवरून, तर कधी सामानावरून. आधी आरती आपली बाजू मांडायची, पण आता शांत बसण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. कारण आता तिच्यासोबत तिची मुलगी देखील राहत होती. सायली 23 वर्षाची होती. यासाठी ती गप्प राहायची. असं नव्हते की तिने याच्या विरुद्ध आवाज उठवला नव्हता, पण आता आपल्या मुलीमुळे अभयला ती प्रत्युत्तर देत नव्हती. काही वाद झाले की तो नेहमी म्हणायचा, मी वाईट आहे ना, तर इथे राहते कशासाठी? माहेरी निघून जा आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नको. तरीही ती आपल्या मुलीकडे बघून राहायची, कारण माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना माझ्यामुळे टेन्शन येईल, शिवाय नातेवाईक समाज काय म्हणेल याचा विचार करून ती सर्व सहन करत राहिली. तिने खूप प्रयत्न केले. तिला वाटले अभयमध्ये बदल होईल, परंतु असं काहीच झालं नाही. अभयचा राग म्हणजे त्याची एक सवय होऊन गेली होती. त्यामुळे आरतीने स्वतःलाच बदलायचे ठरवले. ती शांत बसून राहायची. तिला त्याच्या बोलण्याचा जास्त फरक पडतच नव्हता. तिला आता आपल्या 23 वर्षाच्या मुलीची काळजी होती. तिच्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आता तिला लग्नासाठी स्थळे येऊ लागली होती. पण ती लग्नासाठी तयारच नव्हती. तिला आधी नोकरी करायची होती. पण 4-5 महिन्यानंतर तिला एक खूप चांगले स्थळ आले. मुलगासुद्धा चांगल्या कुटुंबातील होता, चांगला शिकलेला होता, नोकरी देखील चांगली होती आणि ओळखीच्यांनीसुद्धा मुलाचे खूप कौतुक केले होते. तिथे तुला काही कमी पडणार नाही, एकदम आनंदी राहशील. मुलाची नोकरी पण खूप चांगली आहे आणि त्यांचे घरसुद्धा खूप मोठे आहे आणि विशेष म्हणजे त्यांना तू पसंत आहेस. मग नक्की काय अडचण आहे तुला सायली? सायली तिच्या बाबांशी कमी बोलायची, पण सर्व हिंमत एकवटून ती म्हणाली, बाबा मला इतक्यात लग्न करायचंच नाही. माझी नोकरी करण्याची इच्छा आहे. मला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचं नाही आणि मला कोणाची जबाबदारी घेण्याची इच्छा नाही. त्यावर अभय म्हणाला, अरे बेटा, पण तो खूप चांगला मुलगा आहे, तुला खूप आनंदी ठेवेल, काहीच कमी नसणार. तू नोकरीसुद्धा कर. माझे बोलणे झाले आहे त्यांच्याशी. बाबा, माझे नोकरी करणे हे काय त्यांच्या सहमतीवर अवलंबून आहे का? मुलीने विचारले. मी जे सांगतोय ते लक्षात येत नाही का तुझ्या? तिथे तू खूप आनंदी राहशील, असे स्थळ पुन्हा येणार नाही. नकार देऊ नकोस. बाबा मला सांगा, आई जशी या घरात आनंदी आहे तशीच आनंदी राहील का हो मी? सायली माझ्या तोंडावर खूप जास्त बोलते असं वाटत नाही का तुला? अभय जोरात ओरडला. नाही, कारण त्या मुलाचा स्वभाव तुमच्यासारखा असेल तर, आणि मला तुमच्यासारखा पती नको आहे. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यावर चिडेल, मला घरात कामवाल्या बाईसारखी वागणूक देईल, माझे बाहेर जाऊन काम करण्याबद्दल त्याच्या होकाराची वाट बघावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून मला माहेरी जा बोलेल. मी ह्या गोष्टी माझ्या लहानपणापासूनच बघत आली आहे. तुम्ही आईला प्रेमाचे 4 शब्द कमी पण खूप त्रास दिला आहे.
आणि ती काही उलट बोलली तर तुम्ही लगेच तिला माहेरी निघून जा असे म्हणत असे. ती तुम्हाला बदलण्याचा खूप प्रयत्न करत राहिली, पण तुम्ही नाही बदलले कधी. कामे वेळेत झाली नाही की तुम्ही आगीचा गोळा होऊन जातात. कामावरचा राग विचार न करता आणि तिला समजून न घेता आईवरच काढतात. ती बिचारी सहन करत राहिली आणि क्षणोक्षणी आपला स्वाभिमान हरवत राहिली. आई तुमच्यासाठी फक्त एक कठपुतली आहे, परंतु मी नाही. सायली आज पहिल्यांदाच बाबांसमोर एवढं बोलली होती. अभय नेहमीपेक्षा जास्त चिडला होता, पण मुलीसमोर तो आज मात्र शांत होता. शेवटी एवढेच म्हणाला, तुला जे योग्य वाटतं ते कर, मी तर वाईटच आहे ना. मुलीने बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाबा मी आज जे बोलले ते तुम्ही रोजच करतात. तुम्हाला ऐकून वाईट वाटले, परंतु तुम्ही आईबरोबर असे वागून विसरूनसुद्धा जात असतात. पण फक्त एक वेळा तरी आईच्या मनाचा विचार नक्की केला असता तर तुम्हाला तिची अवस्था कळली असती. तुम्ही फक्त एका गोष्टीचे उत्तर द्या बाबा, तुम्हाला तुमचा जावई तुमच्यासारखा असला पाहिजे का, जो पोळी थोडी जाड झाल्यावर ओरडेल, गरम पराठा 1 मिनिट उशिरा आणल्यावर न खाताच निघून जाईल, स्वतःची चेकबुक न मिळाल्यावर घर डोक्यावर घेणारा. सांगा बाबा. हे सायलीचे बोलणे आरतीच्या कानावर पडत होते. अभयला आरतीसमोर उभे राहण्याची लाज वाटू लागली. यानंतर अभयने स्वतःला बदलण्याचे ठरवले आणि तो सायलीला म्हणाला, तू आधी नोकरी कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतर लग्न कर. आरतीसुद्धा आता आनंदी होती, कारण तिच्या नवऱ्याच्या स्वभावात बराच बदल झाला होता. पण तिला या गोष्टीचे दुःख होते की ती सुद्धा स्वतःसाठी आपल्या मुलीप्रमाणे आवाज उठवू शकली असती. 2 वर्षांनी मुलीचे स्थळ पक्के झाले आणि लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना अभय तिला म्हणाला, सायली बेटा, तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या बाबांसारखा नाही हं, तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहशील. हे ऐकून आरती आणि सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला तू परक्याचे धन आहेस असे सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढवले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकवायला लागली किंवा मोबाईलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, कोणाला उलट उत्तर न देता जसे सांगितले तसेच गेले तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वतः कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही. तिला जे काही करायचं असेल ते आपल्या सासरी करावं असं वारंवार म्हटले जाते. परंतु लग्न करून ती जेव्हा सासरी येते आणि तिच्या नशिबात कथेच्या अभयसारखा नवरा असेल, जो बायकोला खालच्या दर्जाची वागणूक देत असेल आणि काही झाले की माहेरी निघून जा असं बोलणारा असेल, तर त्या स्त्रियांनी काय करायचे. माहेरचे बोलतात, आता सासर तुझे घर आहे, आणि सासरी नवरा बोलतो की माहेरी निघून जा. मग हा एकच प्रश्न उरतो की स्त्रीचे खरे घर कोणते, सासर की माहेर. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.